तर ओबीसी बांधवांनी फॉर्च्युनर भेट दिल्याचा लक्ष्मण हाकेंनी पुनरुच्चार केलेला आहे। टीका करणारे सत्तेत त्यांनी माझी चौकशी करावी असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अमोल मिटकरींच्या टीकेला हे उत्तर दिलंय। स्वतः गाडी घेऊन ओबीसींनी भेट दिल्याचं भासवलं असा मिटकरींनी आरोप केलेला होता। सांगता येईल या गाडीवर नखर तर राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज अनेकांनी तुमच्यावर टीका केली की ही गाडी तुम्ही तुमच्या खिशातल्या पैशातून घेतलेली। हे बघा, ही गाडी समाजानं देणगी दिलेली आहे, ती जग जाहीर इन कॅमेरा दिलेली आहे, मीडियाच्या समोर दिलेली आहे आणि त्याचं सगळं स्टेटस बघायला मिळेल ना। आणि जे कोण टीका करतायत ना ते सत्तेत आहेत आणि त्या लोकांनी माझी बाकीच्या सगळ्या गोष्टी चौकशी करू या गाडीचा नक्की काय उपयोग होतो? पहिल्या गाडी बघा, पहिली गाडी माझी ही सेकंड हँड गाडी होती आणि त्या सेकंड हँड गाडीमधून प्रवास करत असताना छतामधनं पाणी गळायचं, सनरूफ खराब झालं होतं। त्या ओबीसीच्या आंदोलनानंतर अनेक रॅल्या निघाल्या, त्याच्यामधून सनरूफ खराब झालेलं होतं। 3-4 लाख किलोमीटर रनिंग झालं होतं, मला वेळेत पोचता येत नव्हतं आणि कार्यक्रम मी दिवसभरामध्ये किमान 3 जिल्ह्यामध्ये माझा वावर होतो। मी गाडी ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लोहा कंधार तालुक्यामध्ये जी गाडी माझी बाचुटीला फोडली होती, तिथून 15-20 किलोमीटर अंतरावरच्या लोकांनी त्याच वेळी ठरवलेलं होतं की हाके सरांना, आमच्या ओबीसीच्या नेत्याला जो रिस्क घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्काविषयी आवाज उठवतोय, त्या माणसाला एक चांगली गाडी घेऊन द्यायची असा त्यांचा विचार होता आणि त्यांनी तो दिलाय। आणि तो माझा आणि माझ्या समाजाचा प्रश्न आहे। त्यामुळे माझ्या समाजाने हे मला वेळेत पोहोचण्यासाठी आणि एक सुरक्षित दृष्ट्या वेळेत योग्य त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दिली गेलेली गाडी हे साधन आहे। त्यामुळे ह्याच्यावर विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, बोलू त्याच्यावर। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।